नमस्कार फ्रेंड्स, मी प्रियंका किचन्स मध्ये आपलं परत एकदा स्वागत आहे। तर मी आज बनवणार आहे केक। तोही एग म्हणजेच अंड न वापरता केक बनवणार आहे घरच्या घरी। खूप छान टेस्ट येते, खूप छान त्याचा जो स्पंज येतो तो छान बनतो। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुमच्या नक्की लक्षात येईल। आणि जे मेजरमेंट मी घेतलेले आहेत तितकंच मेजरमेंट घ्या म्हणजे तुमचा केक हा बिघडणार नाही किंवा चुकणार नाही। एकदम करेक्ट मेजरमेंट मी इथे शेअर केलेला आहे। जे नवीन आहेत व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। जे जुने आहेत कमेंट करा, शेअर करा। तर चला तर मग आपण बनवायला घेऊया केक। इथे मी अर्धी वाटी, याच वाटीने मी सगळं मेजरमेंट घेणार आहे। अर्धी वाटी दही घेतलेला आहे। खूप सोपी पद्धत आहे, घरच्याच साहित्यामध्ये एकदम मस्त टेस्टी असा हा आपला केक बनवणार आहे मी। तर इथे मी अर्धी वाटी दही घेतलेला आहे, अर्धी वाटीच पिठी साखर घेतलेली आहे। याला छान असं मिक्स करून घेऊ। यात कसल्याच प्रकारची गाठ राहायला नकोय। जर गाठ राहिली तर आपला जो केक आहे तो बिघडतो। त्यामुळे याला छान अगोदर फेटून घ्या। हे छान असं मिक्स झालेलं आहे। यात आता गाठ राहिलेली नाही बघा, एकदम स्मूथ झालेलं आहे। तर यात जाईल आता 1 टेबलस्पून व्हॅनिला इसेन्स। व्हॅनिला इसेन्स तुम्हाला कुठल्याही किराणा दुकानामध्ये भेटून जाईल, कुठेही सहज उपलब्ध होतं। हे बघा 1 टेबलस्पून व्हॅनिला इसेन्स टाकते मी। आता याला पण आपण मिक्स करून घेऊ छानपैकी। आता या वाटीत दही घेतलं होतं त्याच वाटीने मी अर्धी वाटी आपलं जे खायचं तेल आहे साधं नॉर्मल ते यूज करते। याला पण छान असं मिक्स करून घेते अगोदर मी। याला जितकं तुम्ही छान फेटाल तितका छान आपला केक बनतो। तर आता हे छान मिक्स झालेलं आहे। आता आपण टाकणार आहोत यात मैदा। मैदा हा असाच यूज करणार नाही, फक्त त्याला गाळून घेणार आहोत। तर बघा अशा प्रकारची एक गाळण घेतलेली आहे। त्यात 1.5 वाटी जाईल आपला मैदा। आणखीन अर्धी वाटी टाकते। हे बघा ही अर्धी वाटी। आता याच बरोबर याच्या सोबतच आपल्याला 1 चम्मच पूर्ण बेकिंग सोडा घ्यायचा आहे, बेकिंग पावडर घ्यायचा आहे। 1 टेबलस्पून आहे माझ्याकडे बेकिंग पावडर आणि अर्धा टेबलस्पून बेकिंग सोडा, म्हणजे जो खायचा सोडा आहे तो अर्धा टेबलस्पून यूज करायचे। आणि जे आपलं बेकिंग पावडर आहे जे बेक करण्यासाठी यूज करतो ते 1 चम्मच वापरायचा आहे आणि खायचा सोडा अर्धा चम्मच वापरायचा आहे। तर आता याला आपण गाळून घेऊ छानपैकी, म्हणजे यात गाठी राहणार नाहीत आणि आपला मस्तपैकी असा हा जो केक आहे तो छान बनेल। तर याला आता मिक्स करून घ्यायचं आहे। आता थोडं थोडं दूध घालून याला मी छान असं मिक्स करून घेते। तर मी इथं पाव वाटी दूध घेतलेलं आहे। थोडं थोडं करून यूज करणार आहे, जास्त एकदम पातळ पण बनवायचं नाही आपल्याला बटर। एकदम मस्त असं एकदम दूध टाकू नका, थोडं थोडं करून टाका। इथं मला अर्धी वाटी दूध लागलेलं आहे। बघा याची कन्सिस्टन्सी अशीच पाहिजे, जास्त पातळी नकोय आणि जास्त घट्ट सुद्धा नकोय। तर इथं मी साईडला एक इडलीच्या भांड्यात बनवते, इडलीचं भांडं घेतलेलं आहे।
त्यात मीठ टाकलेलं आहे। पुढे मी ठेवते वेळेस केक दाखवते तुम्हाला। एक जाळी ठेवा किंवा जाळी नसेल तर प्लेट ठेवा आणि झाकण ठेवून गरम करायला ठेवा तुम्ही भांड। तर आता इथे मी या डब्यामध्ये बनवणार आहे केक। तर तुम्ही स्टीलचं कुठलंही भांड घ्या किंवा एखादा टोप घ्या पातळ, किंवा तुमच्याकडे जर बेकिंगचं जर भांड असेल तर तेही यूज करू शकता। यात मी तेल टाकलेलं आहे। तेल आता छानपैकी पसरून घेते पूर्ण भांड्याला अगोदर। तर आता तेल पसरून घेतलेलं आहे। तुमच्याकडे जर बटर पेपर नसेल तर काही हरकत नाही, थोडासा मैदा असा याच्यावरती टाकून घ्या आणि याला सगळीकडे पसरून घ्या छानपैकी। काही बटर पेपरची गरज लागणार नाही, काही लागणार नाही आपल्याला, नसेल तरी चालेल। पूर्ण जिथं जिथं आपण तेल लावलंय खालच्या साईडने आणि थोडंसं साईडला असं घालून घ्या आणि हे जे बेटर आपण तयार केलेलं आहे ते आता यात टाकणार आहोत। आता याला मी थोडंसं टॅप करून घेते, म्हणजे खालची जी बाजू आहे त्याच्यात एअर असू नये आणि छान असं सगळीकडे मिक्स व्हावं म्हणून थोडंसं मी टॅप करून घेते याला। याच्यावरती तुम्हाला हवा असेल तर माझ्याकडे टुटी फुटी आहे रेड कलरची, मी ती यूज करणार आहे। तुम्हाला जर आतमध्ये घालायची असेल तर या बेटरमध्ये घालून मिक्स करून घालू शकता, असं काही नाही। थोडेसे काजू पण टाकणार आहे मी वरती, म्हणजे छान असं दिसेल आणि मुलांना पण खूप आवडतं त्यामुळे। तर आपला केक आता बेक होण्यासाठी तयार झालेला आहे। तर बघा, हे मी इडलीचं भांड ठेवलेलं आहे झाकून, छान असं भांड पण गरम झालेलं आहे। इथं असं मीठ टाकलेलं आहे अगोदर, माझं मीठ बेक केलेलं आहे। त्याच्यावरती टोपण ठेवून हे भांड मी अलगद ठेवते आणि हे टोपण जे आहे ते आता झाकते मी। टोपण बंद केलेलं आहे। आता याला 20 मिनिट आपण बेक होऊ देऊ मीडियम फ्लेम वरती, त्यानंतर चेक करूया एक वेळेस। तर बघा, आपला केक हा तयार झालेला आहे, छान असं टम फुगलेला आहे। थोडंसं मी चाकू डिप करून घेते। तर या केकला मी 20 मिनिट ते 25 मिनिट बेक केलेला आहे। एकदम मस्त सॉफ्ट झालेला आहे आपला। याला थंड झाल्यानंतर साइडनी लूज करून आपण काढून घेणार आहोत। तर असा हा आपला केक तयार झालेला आहे। करून पहा, आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। परत भेटू आपण पुढच्या रेसिपी सोबत, तोपर्यंत बाय।